छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमधील मोहनरी शिवारात धक्कादायक प्रकार घडला। चरित्रावरील संशयामुळे पतीने पत्नीची हत्या केली। पत्नीजवळ मोबाईल सापडल्यामुळे संतापलेल्या पतीने गळा दाबून काठीने बदडून बेदम मारहाण केली। त्या मारहाणीत गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला। जालन्याच्या घनसावंगीतल्या पाडुळी खुर्दमध्ये चाकूचा धाक दाखवत 31,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली। घरात महिला एकटीच असताना चोरट्यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला। नंतर चाकूचा धाक दाखवत लूट केली। घनसावंगी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली। वर्ध्यात मोटरसायकल चोरी करणारा सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली। यावेळी त्याच्याकडून 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या। दुचाक्यांची चोरी करून परिचित व्यक्तींकडे गहाण ठेवून तसेच विक्री करून तो पैसे कमवायचा। गुंड गजा मारणेला न्यायालयाकडून दणका देण्यात आला। गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय। त्याचबरोबर मारणेसह 10 साथीदारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास गुन्हे शाखेला 30 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी माजी उपसंचालक आणि तत्कालीन बोर्ड अध्यक्ष डॉक्टर अनिल पारधी यांना अटक करण्यात आली। बोगस शालार्थ आयडी तयार करून पगार काढल्याची माहिती आहे। उपसंचालक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होता। यावेळी अनिल पारधी उपसंचालक होते।